आज आपण बनवणार आहोत पोळ्या टम्म फुगलेल्या एकदम मस्त। ही पोळींची कणिक आहे ती आता आपण मळून घेऊ। तर अशापैकी कणिक मळून घ्यायची, तेल लावून द्यायचं तिला। ही आपली कणिक मळून तयार आहे। आता तिला 10 मिनिटं राहू देऊ आपण, म्हणजे पोळ्या मस्त येतात। आता आपण कणिक थोडी अजून मळून घेऊ। चला आता आपण पोळ्या करू। ही बघा आपली पोळी मस्त फुगली। तर आपण आता भाजी टाकून घेऊ। मोहरी टाकली, लसूण, कांदे 2 घेतले होते, कशाची भाजी असेल बरं, वेस्ट करा। तर ज्या दिवशी भाजीला काही राहत नाही त्या दिवशी ही भाजी मी ट्राय करते। ही भाजी आहे कुरडईची। ज्या कुरडया आपण तळतो त्यांची ही आम्ही भिजू घातल्या होत्या साधारण अर्धा तास। आणि ह्या कुरडईची भाजी एकदा ट्राय करून नक्की बघा, एकदम मस्त लागते खायला तर हे बघा कांदे असे लाल झाले आहेत आणि ही भाजी पण मस्त लागते, ट्राय करून बघायची राहिली तर। आता कांदे लाल झाले, आपण याच्यात थोडं मसाला तिखट घालून घेऊ। 1 चम्मच, थोडी हळद, नमक आणि भाजी टाकून। तर या दिवसाचा घाम खूप येतो, उन्हाळा आहे त्याच्यामुळं, आणि भाजीला पण काही सुचत नाही। मग लवकर करून मोकळं होऊन जायचं, पटापट होऊन जाते ही भाजी, काही जास्त टाईम पण नाही लागत तिला, आणि खायला पण टेस्ट चांगली लागते, एकदम छान लागते ही भाजी। पोळ्या तरी बघा भाजी बनवून तयार आहे आणि दिसायलाच किती छान दिसते बघा। तर तयार आहे आपला मस्तपैकी कुरडईचा भुगा, पोळी, दही आणि त्याच्यासोबत खायला। तर हे आवडल्यास लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला। असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील। थँक्यू।